नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची निवड झाली। त्या अनुषंगाने सोलापूर शहरातील नागरिकांना शासनाकडून नागरी मूलभूत सुविधा आणि प्रशासनाच्या योजनेचा लाभ तसेच श्रमिक कष्टकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा याकरता शासकीय विश्रामगृह येथे प्रत्यक्ष भेट घेऊन यथोचित स्वागत करून नागरिकांच्या विविध मागण्यांचे निवेदन माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी दिले। रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे विविध मागण्यांचे कॉम्रेड गोदूताई परुळेकर नगर येथील पायाभूत सुविधा रे नगर आणि मयत साक्षी कलबुर्गी हिच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून 25 लाखांची आर्थिक मदत मिळावी याचे निवेदन देण्यात आले। यावेळी पक्षाचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड युसुफ मेजर, माजी नगरसेविका सुनंदा बल्ला, अभियंता मेहुल मुळे, डीवायएफआयचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी, अॅडव्होकेट अनिल वासम, कॉम्रेड विल्यम ससाणे, कॉम्रेड वसीम मुल्ला यांची उपस्थिती होती। यावेळी पालकमंत्र्यांना या मागण्यांचे सविस्तर विवेचन केले। 19 जानेवारी 2024 रोजी दस्तूरखुद्द पंतप्रधान यांच्या हस्ते 30,000 असंघटित कामगारांच्या रेनगर घरांचे हस्तांतरण झाले। यामध्ये पहिल्या टप्प्यातील 15,024 घरे वितरित करण्यात आली। त्यापैकी 3,000 लाभार्थ्यांनी घराचा ताबा घेतला। डिसेंबर अखेरीस उर्वरित 15,000 घरांचे हस्तांतरण करण्यात येणार आहे, परंतु रेनगरला जाण्यासाठी दळणवळणाची व्यवस्था नाही, त्यामुळे लाभार्थी प्रत्यक्ष जाऊन राहण्यासाठी तयार नाही। तसेच शाळा, महाविद्यालय, दवाखाना, रस्ताभाव, धान्य दुकान, क्रीडांगण, स्मशानभूमी, भाजी मंडई, विडी कारखाने आदी लाभार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या अत्यावश्यक सुविधांचा अभाव आहे। या सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात। 1 सप्टेंबर 2006 साली कॉम्रेड गोदूताई परुळेकर महिला बीडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या 10,000 बीडी कामगारांना घरांचे हस्तांतरण करण्यात आले। त्यावेळी वसाहती अंतर्गत रस्ते तात्पुरत्या स्वरूपात शोषखड्डे निर्माण केले, परंतु अंतर्गत रस्ते आणि शोषखड्डे पूर्णतः मृतप्राय झाले असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। रोगराईचा प्रादुर्भाव वाढून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे, म्हणून तातडीने ड्रेनेज आणि शहराला जोडणारे अंतर्गत नवीन रस्ते तयार करणे अत्यंत आवश्यक आहे। सोलापूर शहरांतर्गत अनियंत्रित व बेजबाबदार जड व मालवाहतुकीमुळे दगावलेली 6 वर्षांची साक्षी कलबुर्गी हिच्या कुटुंबियास मुख्यमंत्री सहायता निधीतून 25 लाख रुपये आर्थिक मदत मिळवून द्यावी। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।